अटल सेतू कोस्टल रोड नवी मुंबई विमानतळाला जोडणार, प्रकल्पाला CRZ ची मंजुरी. ठाणे महानगरपालिकेतील महापौर कार्यालयाची साफसफाई. पालिका कर्मचाऱ्यांकडून महापौर दालनाच्या साफसफाईला वेग. मागील 3 वर्षांपासून महापौर दालन होतं बंद. धुळ्यात विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह. मृत महिलेच्या पतीनं देखील विष घेऊन जीवन संपवण्याचा केला प्रयत्न. धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ. नागपूरच्या भाजप आमदाराकडून राजकीय संन्यास जाहीर. भाजप आमदार संदीप जोशींनी घेतला राजकीय संन्यास. कार्यकर्त्यांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न. यवतमाळमधील CCI कडून 10 लाख क्विंटल कापसाची खरेदी. खुल्या बाजारात कापूस विक्रीसाठी गर्दी वाढली. CCI कडे मात्र शुकशुकाट. यवतमाळमध्ये शस्त्र बाळगणाऱ्या तरुणाला अटक. देशी पिस्तूल आणि काडतुसांसह असा 1,42,000चा मुद्देमाल जप्त. यवतमाळमध्ये हरभरा पिकावर किडीचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांकडून हरभऱ्यावर महागडी कीटकनाशकाची फवारणी. शेतकऱ्यांना आर्थिक फटका. शिरूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का. पोपटराव गावडे मुलासह भाजपच्या वाटेवर. गावडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार. भाजपच्या प्रदेश मुख्यालयासमोर जल्लोष. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन यांची निवड झाल्याबद्दल भाजपकडून जल्लोष. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.